आई, चहा. अजून काय आणू का खायला तुम्हाला चहा बरोबर? नाही नको. बाबा बोलणार होते ना हजारेंशी? हा बोलणार होते ते. हो, पण बाबा कुठे आहेत? आहे, मी इथेच आहे. आले. अरे वा, चहा. आम्हाला पण द्या ना चहा. आणते. कुठे गेला होता तुम्ही? अलंकार घरात नाहीये ना? नाही नाही, बाहेर गेलाय. हा, अगं हजारेंकडे गेलो होतो मी आणि त्यांना माझं म्हणणं पटलंय, त्यांनी ऐकलंय. अच्छा. बाबा, तुमचं सगळं पटतंय हो, पण अलंकारला समजावणार कोण? मी बोलते अलंकारशी. नाही नको, तू नको बोलूस, मी बोलतो त्याच्याशी. ग्रीन टी आणू का तुला? नाही नको. काय आज सगळं गप्प गप्प? काय विशेष? नाही नाही, विशेष असं काय नाही रे. जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोला ना मग. तुला जी नागपूरची कॉन्सर्टची ऑफर आली आहे ती म्हणे तू नाकारण्याचा विचार करतोस? विचार नाही बाबा, ठरलंय माझं. नाही जायचंय तिकडे. तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की मी इथे शुक्रवारची आरती सोडून तिकडे जाऊ शकत नाही. अलंकार, हे बघ बेटा, जरा शांतपणे विचार कर. अरे इतकी वर्ष तू याच ऑफरची, याच संधीची वाट पाहत होतास आणि आता ही संधी तुझ्या पुढे आयती चालून आली. अलंकार, पण मी हे व्रत घेतलंय ते मध्येच कसं मोडू मी? अलंकार, तू देवीला आई मानतोस ना, मग कुठल्या आईची अशी अपेक्षा असेल आपल्या मुलांनी कर्म सोडून पूजा करावी? हे बघ, तू मानतोस ना की तिच्यामुळेच तुला हे सगळं मिळालंय, मग ही संधी नाकारून तू तिची उपेक्षा करतोय असं नाही वाटत तुला? हे बघा, तुमचं सगळ्यांचं पटतंय मला आणि मी रागवले नाहीये, पण असं देवीची आरती सोडून तिकडे जाणं मला शक्य नाही. हे बघ, तुझ्या मनात गोंधळ उडाला असेल तर तू देवीलाच विचार. म्हणजे? अरे मग तिला कौल माग, ती देईल तुला उत्तर. नाही नको आई, तिला कशाला वेठीस धरायचं? आणि हे कौल वगैरे लावणं मला पटत नाही. अलंकार, हे फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी. देवी आई, माझं नागपूरला जाणं योग्य असेल तर उजवा कौल दे.
मला उद्या सकाळीच निघावं लागेल. काय झालं बे सरांना? काय बोलून राहिली? अरे नगरची माणसं ती, नागपूरची थंडी काय सहन होणार बेट्यांना. अरे मग भाऊ साहेबांचं तिकीट ऑन कर ना, जरा बरं वाटेल त्यांना. आता इथल्या कॉन्सर्टचा ऑर्गनायझर म्हणून माझी जबाबदारी ना भाऊ. अरे मी पण इथला मॅनेजर आहे रणदिवे साहेब, मला बी काळजी आहे त्यांची. आपण त्यांना थंडी वाजू राहिली ना, तू तेवढं करा ना. अरे मोठे आर्टिस्ट आहेत ते, हो उद्या त्यांचा कॉन्सर्ट आहे, आपल्यालाच काळजी घ्यावं लागेल ना भाऊ. अरे हो, काळजी घ्यायची आपल्याला त्यांची. Get on. सर हिटर चालू केला, जरा बरं वाटेल आता. रणदिवे माझा आवाज बसलाय. बोलायला त्रास होतोय. सर असं काय करू राहिले तुम्ही? मग अशी तर सगळं बरं होतं ना साहेब. मला कळत नाहीये असं काय करून राहिले बे. ओ सरांचा आवाजाला काय झालं? ओ सर कालपर्यंत आवाज चांगला होता तुमचा. अहो असं करू नका प्लीज सर. अहो बाहेर पोट्टे पाट्टे सगळे वाट बघून राहिले तुमची. माझा आवाज बसलाय, मी काय करू? सर असं काय करताय? सर तुमच्यासाठी गरम पाणी घेऊन येतो, थोडे गुळण्या करून बघा, तोपर्यंत मी डॉक्टरांना घेऊन येतो. हा 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 सर, लवकर लवकर घेऊन येतो. तुमचं बरं होणं फार महत्वाचं आहे. हा चला चल जाऊ आपण, चला. माझ्या कशाला झालं तरी काय? आई अंबाबाई रागावली का माझ्यावर? सर यंदा तुमचं गाणं ऐकायला मिळणार म्हणून लांब लांब लोक येऊ राहिले सर. पण सर तुमचा तो आवाज तर काय दुरुस्तच होऊ नाही राहिला. कसं काय करायचं आता काय कळत नाही. कसं आहे की आता 6 वाजून गेलेत आणि म्हणजे 8 वाजता आपलं ते कॉन्सर्ट सुरू होणार आहे ना सर. रणदिवे आता माझा घसा साथच देत नाहीये, त्याला मी तरी काय करू? सर तुम्ही ते औषध घेऊन राहिले ना पण सर? हो बरं ठीक आहे सर, तुम्ही आराम करा, मी येतो. आई अंबाबाई, ही कसली परीक्षा बघतेस? प्रत्येक शुक्रवारी तुझ्या दर्शनाला आलोय मी, आणि आज पहिला शुक्रवार मी येणार नाही तर हे असं काय करू मी आई? बरं, त्या 2 लेडी सिंगर झाली ट्रायल त्यांची? हो सर, त्यांची ट्रायल कम्प्लिटली डन. आणि अलंकार सर? अलंकार सरांची बाकी सर. तर त्यांचे तर मेन आहे ना, एवढी सगळी लोक त्यांचं गाणं ऐकायला आली आहेत. अरे बरे हा, रणदिवे कुठे राहिले बे? त्यांना मेकअप रूम कडे पाठवलं होतं ना. मला काय माहिती. बर मी बघून येतो त्यांना. थांब. बघ तयारी झाली का? बाकी सगळं एकदम डन आहे. साऊंड वगैरे? साऊंड म्युझिक सगळं रेडी सर.
साहेब, मी पुजारी, महालक्ष्मी मंदिरातला. हा बोला ना. तुम्ही आला नाहीत आज आरतीला. साहेब. नाही नाही, ते बाहेर गावी आलो होते का कॉन्सर्ट करता. हो का साहेब? एक मिनिट हा. सर, मॅनेजर. मी फोनवर बोलतो, 2 मिनिटांनी. घ्या, यांच्याही डोक्यात हवा जायला लागली आता. अहो मॅनेजर आहे मी, असं बोलतात. यांच्या चांगुलपणाबद्दल खूप ऐकलं होतं. नाही, नखरे करू लागले आता हे पण. 1 मिनिट थांबा. काय होणार शोचं काय कळत नाही तेव्हा. हा बोला ना. तुमचा कार्यक्रम सुरू असेल ना आता. ठेवतो मी फोन. नाही नाही, अजून अवकाश आहे, अर्धा तास तरी. हो का? हे उत्तम झालं. असं करा, हा तुमचा फोन सुरूच ठेवा. मी इथे आरती सुरू करतो, म्हणजे तुमच्या आरतीचा नेमही मोडायला नको. हो चालेल. छान. अरे काय समजतो स्वतःला. आम्ही काय कधी सिंगर ऐकलेच नाही काय. काय झालं बे? अरे आता नखरे करून राहिला बे आता. अरे मला दरवाज्यात नंतर या असं सांगून पाठवून दिला. ही काय वागायची पद्धत झाली. अरे ह्याला काय सोनं लागलं बे. काय झालं बे? अरे अच्छा बाहेर गेला का? नाही ना, नाहीच म्हणतो तो. नखरे करून राहिलाय तो. आपण नखरे सहन करू ना बे. आपण एवढा कॉन्सर्ट ऑर्गनाईज केलाय, त्यांना गाणं फार महत्वाचं आहे आणि त्याचा आवाज सुटायला पाहिजे ना अजून. अरे अजून पण नाहीच म्हणतो तो. माझंही ऐकत नाही. आता तूच जाऊन बघ काय करतो बघ. नाही बघतो मी. हा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी, वससे व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय जय देवी. सारे ग म प ध. सर तुमचा आवाज. हा रणदिवे, आता काय प्रॉब्लेम? आता क्लिअर. नाही ते तुम्ही टेक्निकल रिहर्सल येणार होतात ना, म्हणून म्हटलं. नाही मी रेडीच आहे. काय मला फोन आला होता, फोनवर बिझी होतो. चला ना जाऊया. फोन कसं शक्य आहे? सर काय मजाक करून राहिले का सर? नाही म्हणजे आम्हाला काय खुळे समजून राहिले का? म्हणजे सर हो, या रूम मध्ये कुठल्याच सिमला नेटवर्क येत नाही सर. काय? सर तुमचं पेमेंटचे काही म्हणजे असं काही कमी जास्त झालं असेल तर ते अगोदरच सांगायचं ना. म्हणजे कसं आहे, आमची एवढी धावपळ झाली नसती ना. अहो कसली धावपळ? नाही म्हणजे एकदा तुम्ही सांगून राहिले की माझा आवाज बसलाय. मगाशी बोलून राहिलो होतो की मग मी फोनवर बोलत होतो म्हणून, आणि आता थोड्या वेळपूर्वी चक्के चांगले गात होतं सर. असं तुम्ही करून राहिलं तर मग आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा ना. हो रणदिवे, मी खोटं बोलत नाहीये. आमच्या पुजाऱ्यांचा फोन होता, आम्ही पुजाऱ्यांशी बोललो, त्यांच्यासोबत आरती गायली. आणि शक्य आहे? अहो मी खरंच सांगतो, मी पुजाऱ्यांशी बोललो, आरती गायली, आणि त्या आरतीमुळेच माझा घसा क्लिअर झाला, माझा आवाज सुटला. आवाज सुटला?
आवाज नाही. अहो खरं तर मी सुटलो या परीक्षातून. चला सर एकदा टेक्निकल रिहर्सल करून घेऊया सर. हा चला चला. पुजारी बाबा, तुमच्या फोनमुळे वाचलो बघा मी. काल शुक्रवारची आरती करू शकलो नाही म्हणून मनाला एक रुखरुख लागली होती. पण मी एवढा दूर नागपूरला असताना सुद्धा नगरची आरती ऐकू शकलो, त्यात सहभागी होऊ शकलो फक्त तुमच्या एका फोनमुळे. सर, कोणत्या फोनबद्दल बोलताय आपण? आणि मी तुम्हाला कोणताही कॉल केला नव्हता. अहो, पुजारी बाबा असं काय म्हणता? मी बाहेरगावी कॉन्सर्टला होतो, तुमचा कॉल आला, माझा आवाज बसला होता. अर्ध्या तासाने माझा कार्यक्रम चालू होणार होता. तुम्ही म्हणालात की आरती ऐका म्हणजे माझा नेम मोडणार नाही. तुम्हाला आठवत नाहीये का? नाही, असा मी कोणताही कॉल केला नव्हता तुम्हाला. म्हणजे त्या रूममध्ये नेटवर्क नसतानाही तुमचा कॉल येणं, आणि तो तुम्ही सांगताय ते आई. आई खरंच तू महान आहेस, सगळ्या संकटांचा नाश करणारी, सगळ्या भक्तांचं कल्याण करणारी. आई तू खूप महान आहेस. आई खूप महान आहे. आई अंबाबाईचा उदो उदो. आई